23 ऑगस्ट 2025 रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील संदेश बार येथे रावजी कोंडेकर यांना संशयित आरोपी धनंजय उर्फ आप्पा कल्लोने यांनी चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध 307 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित आरोपीच्या वतीने जेव्हा आम्ही इचलकरंजी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला, त्यावेळेला गुन्ह्याचे स्वरूप व त्याचा सिरियसनेस बघता माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी सदरचा जामीन अर्ज नामंजूर केला होता। त्यानंतर संबंधित आरोपीच्या वतीने आम्ही कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल केला। संबंधित जामीन अर्जावर सुनावणी करताना मागील 1 वर्षापासून आरोपी हा जेलमध्ये आहे आणि त्याची विकृत मानसिक अवस्था असल्याकारणाने आणि पूर्ण त्याचे कुटुंब त्याच्यावर निर्भर असल्याकारणाने त्याला जामीन मंजूर व्हावा या युक्तिवादाला ग्राह्य धरून संबंधित न्यायमूर्ती कोल्हापूर खंडपीठ यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला।